आज जो कैमरा के सामने जो महिला बैठी हुई है, ये वो महिला है जिन्होंने अपने हस्बैंड का पूरी सर्विस का पैसा, जो रिटायरमेंट के बाद आदमी अपने लाइफ के अंदर उसे एक अच्छी जगह इन्वेस्टमेंट करने के बारे में सोचता है, बस इस महिला ने वही सोचा और वीएमसी डेवलपर नाम के एक बिल्डर के झांसे में आकर इन्होंने अपने बचत जितने पैसे थे इनके हस्बैंड के रिटायरमेंट के, वो सारे पैसे उस कंपनी के अंदर लगा दिए। तो दर्शकों, मैं आपको उसी महिला से उनके साथ जो बीती हुई बातें को, उनके साथ जो घटी हुई घटना को आप तक पहुंचाने के लिए एक छोटा सा प्रयास कर रहा हूँ। मैडम जी, आप बताइए आपका नाम क्या है? माझं नाव जयश्री पाटील। राहायला कुठे तुम्ही? कल्याण। तुमच्या बरोबर जे झाली घटना, त्या घटनाबद्दल तुम्ही काय बोलता? BMC यांचं मी जेव्हा जाहिरात पाहिली ट्रेनमध्ये, बाहेर अशा बऱ्याच ठिकाणी पाहिली, त्यानंतर माझीवाडा या ठिकाणी त्यांचं ऑफिस आहे आणि तिथे मी भेटायला गेले। काही आम्ही मैत्रिणी, 5-6 मैत्रिणी आम्ही सोबत गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर तिथे आम्हाला त्यांनी त्यांच्या गाड्या ठेवलेल्या होत्या। त्या गाड्यांमधून आम्हाला जिथे जमीन आहे शहापूरमध्ये सारंगपुरी या ठिकाणी त्यांची जमीन आहे आणि तिथे जमीन दाखवण्यासाठी ते आम्हाला घेऊन गेले आणि ती जमीन दाखवली, परंतु ती जमीन निव्वळ जंगल होतं, काहीच नव्हतं, फक्त जंगल म्हणजे जंगलामध्ये होती, परंतु सगळं गवत साफ केलेलं होतं आणि पूर्ण प्लेन होती आणि टेबल प्लॅन म्हणत होते ते। टेबल प्लॅन वगैरे काही नव्हती। अक्षरशः लोकांना फसविण्याचा धंदा त्यांनी केलेला आहे आणि लोक इतके येत आहेत, कॅन्सलेशन करून सुद्धा लोक 2-2 वर्ष 3-3 वर्ष त्यांना पैसे मिळालेले नाहीयेत। आणि आम्ही सतत 4 दिवसापासून माझ्या मैत्रिणीसोबत हेमलता चौधरी हिच्यासोबत मी जयश्री पाटील, आम्ही दोघी जणी रात्री 11 वाजेपर्यंत बसलेलो आहे आणि आम्ही बसलेलो असताना सुद्धा योगेश महेंद्र घोसाळकर आणि सुषमा यांनी अक्षरशः दरवाजा लावून शेटर ओढून आम्हाला आतमध्ये बंद करून ते निघून गेले। आम्ही त्यानंतर 100 नंबरला 103 नंबरला फोन लावला आणि पोलिसांना कळवलं की आम्हाला आतमध्ये बंद केलेले आणि आम्ही आतमध्ये आहे। आणि तिथला जो वॉचमन होता तो बाहेर होता उभा, त्याला काहीच माहिती नव्हतं कारण त्याला नवीन नेमलेलं होतं। जो जुना होता तो निघून गेलेला होता आणि नवीन नेमलेला असताना त्याला माहिती नाही, त्याला वाटलं की काम करणारे लोक आहेत आणि म्हणून त्याला माहिती नसल्यामुळे त्यांनी तसं केलं, परंतु यांना माहिती असताना यांनी बॅगा उचलल्या आणि घरी निघून गेले आणि आम्हाला बंद केलं। आणि त्याच्यानंतर त्यांनी पैसे देण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही, उडवाउडीचे उत्तर दिले, शेड्यूल तयार करतो, हे करतो, ते करतो, पण आमचा पेशंट जो आहे, पेशंट आज म्हणजे मुंबईमध्ये ॲडमिट आहे, तिथून त्याला बँगलोरला शिफ्ट केलंय, आज त्याला 10 लाखाची गरज आहे। आम्ही 4 लाख कसे जमा केले आमचं आम्हाला माहिती, दागिने गहाण ठेवले, काय काय आम्ही गहाण ठेवलं आमचं आम्हाला माहिती, उसनवारी मागितली, टक्केवारीने पैसे घेतले, पण आम्ही 4 लाख जमा केलेत आणि आज 6 लाखाची आम्हाला त्वरित गरज आहे। आजच्या आज आम्हाला 6 लाख पाठवायचे आहेत, तरी सुद्धा आज आम्ही त्यांना फोन केला, तो फोनवर आम्हाला उत्तर मिळते की शेड्यूल आम्ही पाठवलेले तुम्हाला व्हॉट्सअपला आणि व्हॉट्सअपला त्यांनी आमच्या शेड्यूल पाठवलेलं आहे आणि ते आम्ही पाहिलं, ते कोणतं आहे एप्रिल महिन्यापर्यंत, ते पण कमी पैसे 3.5 लाख फक्त देणार आहेत। 6 लाखापैकी फक्त 3.5 लाख देणार, फक्त देणार आहे, तुम्हाला अजून दिले नाही, फक्त ही बोली भाषा आहे, दिले नाही आहेत अजून पण पैसे त्यांनी। ठीक, अजून जे तुम्ही नाव सांगितलं, जे तुम्हाला ते बंद केलं होतं शटर लावून, ते लोकांचं पोस्ट काय तिथं? ते मॅनेजर लेवलला आहे। कोण आहे मॅनेजर लेवलला? मॅनेजर लेवलला सुषमा मॅडम आहेत। पूर्ण नाव माहिती आहे तुम्हाला? पूर्ण नाव नाही सांगता येणार, सुषमा मॅडम म्हणून आहेत आणि एक अजून एक मॅनेजर होती, ती लेडीज, ती पण आलेली होती, तिने पण सांगितलं की मी सांगते, कळवते, नंतर ती पण निघून गेली। आणि योगेश सर आहेत, महेंद्र घोसाळकर, हे मधुकर पडवळ यांचे भाचे,
यांचे भाचे आहेत आणि ते सर्व हँडल करतात आणि महेंद्र घोसाळकर यांच्याकडूनच आम्ही सर्व केलेले. आमच्या चॅनलला असं समजलंय की संतोष परब नावाचा हा खरा मालक आहे, असं तुम्हाला समजलं? संतोष परब आणि मधुकर पडवळ हे दोघं जण त्या जमिनीचे मालक आहेत. आणि डॉक्टर नाही, मधुकर पडवळ यांनी PhD घेतलेली आहे आणि डॉक्टर ही पदवी त्यांनी लावलेली आहे. अच्छा. हा, ऍक्च्युली तो डॉक्टर नाहीये, पण PhD त्यांनी डिग्री घेऊन त्यांनी डॉक्टरची हे लावलेली आहे. आणि त्यानंतर ते म्हणजे समोर येत नाही, ते चेहरे कधी समोर आलेलेच नाही आणि ते नंबर पण देत नाही, कारण फ्रॉड आहेत ते. समोर कसे येतील? त्यांनी फक्त मॅनेजमेंट नेमलेली आहे आणि त्यांच्या थ्रू ते कामं करतायत, त्यांना पगार देत आहेत आणि पगारावर नाचत आहेत त्यांना. जेव्हा तुम्हाला ही जमीन समजली की फॉरेस्टच्या लँडमध्ये गेलेला आहे, हा प्रथम कोणी तुम्हाला सांगितलं? आम्हाला महेंद्रने सांगितलं, महेंद्र घोसाळकर यांनी सांगितलं. महेंद्र घोसाळकर यांच्याकडे आम्ही जेव्हा गेलो, त्यांना सांगितलं की आम्हाला जमीन रजिस्ट्रेशन करून पाहिजे आणि आमच्या नावावर पाहिजे. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की ही जमीन अशी अशी, म्हणजे काही जमीन त्याच्यातली ती धरणामध्ये गेलेली, काही फॉरेस्टमध्ये गेली. तर आम्ही म्हटलं आम्हाला जमीन नाही पाहिजे, आम्हाला आमचे पैसे पाहिजे. तुमची कितीही जमीन गेली ती आम्हाला घेणं देणं नाही, परंतु आम्हाला पैसे द्या. आणि आज आम्हाला अशी वेळ आहे की आमचा पेशंट बँगलोरमध्ये आज आम्ही शिफ्ट केलेला आहे, त्यामुळे आम्हाला अत्यंत गरज आहे आणि म्हणून आम्ही पैशाची मागणी केलेली. तुम्ही आमच्या दर्शकांना काय संदेश देऊ इच्छिता? मी दर्शकाला एकच संदेश देऊ इच्छिते की हे सर्व लोक फ्रॉड आहेत आणि इथे जमीन कोणीही गुंतवू नये, आणि गुंतवलेली असेल तर त्यांनी पैसे काढून घेण्याचा प्रयत्न करावा. आणि ते पैसे देणार नाहीत, फक्त आश्वासनं देतात पण पैसे मात्र देत नाहीत. आणि त्यांना घेणं देणं नाही. लेडीज बसो जेंट्स बसो, ते कुणाचे घेत नाही. तिथे मारामाऱ्या होतात, सर्व काय होतात. लोक येतात, पैसे मागतात, त्यांना ओरडतात, मार खातात पण आणि निघूनही जातात, पण पैसे देत नाही.